विदुर हा श्रीकृष्ण भगवंताचा भक्त होता, कळलं ना. विदुर हे अतिशय म्हणजे तितकंच इतकं उदात्त चरित्र आहे महाभारतामधलं विदुर. विदुर कळलं की नाही. आणि विदुर आपण पाहिलं, विदुर म्हणजे हा दुसरा तिसरा कोणी नव्हता, कळलं नाही. मांडव्य ऋषीने यमराजाला यमधर्माला शाप दिला म्हणून यमधर्म विदुराच्या रूपाने जन्माला आलेले, कळलं की नाही. सुळावर चढवलं होतं ना मांडव्य ऋषीना. मग यांनी विचारलं यमराजाला की मला एवढे दुःख कष्ट का सहन करावे लागले. यमराजाने सांगितलं तू तू जेव्हा छोटा बालक होतास ना तेव्हा एका किड्याला टोचलं होतंस, कळलं ना. टाचणीने टोचलं होतंस एका किड्याला आणि त्यामुळे तुला आता हे सुळावर देण्याची क्रिया झालेली आहे. मग ह्या वेळेला त्याला काय सांगितलं मांडव्य ऋषीने, मी लहान होतो, मला कळत नव्हतं, म्हणजे मी अज्ञानी होतो, म्हणजे खरं म्हणजे मला तू ह्या अशा अपराधासाठी एवढी मोठी शिक्षा द्यायला नको होती, कळलं ना. म्हणून मग त्यावेळेला मांडव्य ऋषींनी सांगितलं नाही आता ह्याच्या पुढे एक लक्षात ठेव, 12 वर्षापर्यंत मुलाला हे माफ असेल. त्यावेळेला ठरलं 12 वर्ष. आणि यमधर्माला सांगितलं की तू मला हे शासन दिलंस ना म्हणून तुला आता मी शाप देतो, तू 100 वर्ष मृत्यू लोकामध्ये मनुष्य योनीमध्ये जाशील. आता हा मृत्यू लोकामध्ये मनुष्य योनीला आलेला यमराज म्हणजेच आपले विदुर, कळलं ना. आणि त्यामुळे विदुराचं चारित्र्य अतिशय भव्य आणि दिव्य आहे. आपण समजून घेऊ पुन्हा केव्हा तरी. किंवा आज आपण एवढंच लक्षात ठेवूया, सद्गुरू माऊलीच्या कृपेने लक्षात घ्या, त्या संत संघामध्ये यायची संधी सोडू नका, कारण हे भगवंताने आपल्यासाठी ठेवलेलं ज्ञानाचं घबाड. आणि ह्या ज्ञानाच्या घबाडावर अहो बघा ना 2 एकर 2 बिघे 3 बिघे शेती असते, त्या पोरांची भांडणं होतात त्याच्यासाठी. अहो एवढं मोठं अजब असं घबाड ठेवलेलं आपल्याला भगवंताने इकडे मात्र फुकटामध्ये इकडे मात्र आपलं लक्ष जात नाही, याच्यावर मात्र आपण अधिकार सांगत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे, जे जिज्ञासू आहेत भगवत भक्त आहेत त्यांनी ह्या ज्ञानाच्या घबाडावर अधिकार सांगायला पाहिजे. कारण आपल्या नरदेहाचं आपण पाहिलं ना, नरदेहाचं सार्थक कधी होईल, जेव्हा आपण ह्या ज्ञानावर आपला अधिकार सांगू आणि जिज्ञासू वृत्तीने हे ज्ञान जेव्हा आपण प्राप्त करू तेव्हाच आपण मुक्त होऊ. आणि म्हटलं काय जातं, नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावं. त्या आपण या सर्वोत्तमाच्या ठिकाणी लीन राहूया. सद्गुरू माऊलीच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं. हे श्री चरणी प्रार्थना.